हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आषाढ स्पेशल चिकन दम बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते सुद्धा स्मोकी फ्लेवरमध्ये आणि त्यासोबत क्रिस्पी कुरकुरीत असे चिकन 65 सुद्धा। तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर आता श्रावण महिना चालू होणार आहे आणि येणाऱ्या गटारी अमावस्येला सगळीकडेच नॉनव्हेज बनवलं जातं, तसेच आमच्याकडे सुद्धा बनवलं जातं। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंटमध्ये सांगा। सो चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इकडे मी उभा चिरलेला कांदा घेतला आहे, 7 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तर मसाल्यामध्ये घेतलेला आहे मी चिकन मसाला, धने पावडर, बिर्याणी मसाला, बादशाह मसाला आणि अख्खा खडा मसाला। इकडे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही पुदिन्याची पाने आहेत। टोमॅटो घेतलेत 2, आलं लसूण पेस्ट, 1 किलो बिर्याणी राईस, त्यासोबत दही आणि याच्यातले मसाले, घरगुती मसाले आणि चिकन वॉश करून घेतलेले आहे छान। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत। हे 1 किलो चिकन घेतलेलं आहे मी। तर यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत। 3 चमचे दही वापरलेले मी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने। आता यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत। सर्वात आधी आपण धना पावडर टाकूया। इथे 1 चमचा एवढी धना पावडर घेतलेली आहे। 1 पॅकेट बिर्याणी मसाला, त्यानंतर 1 पॅकेट चिकन मसाला आणि गरम मसाला टाकणार आहोत आपण अर्धा चमचा। आता घरगुती मसाल्यामध्ये आपण सर्वात आधी हळद टाकणार आहोत, ही लाल मिरची पावडर। तर इकडे मी लाल मिरची पावडर 3 चमचे एवढी वापरणार आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत अंदाजे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला इकडे बिर्याणी राईस जो आहे तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्यानंतर भिजत घालायचा आहे। आता इथे तुम्ही जेवढा वेळ तांदूळ भिजत घालाल तेवढाच तो छान मोकळा आणि एकसारखा प्रत्येक दाणा शिजून निघायला मदत होते। तर इकडे एवढा वेळ नसेल तर आपण जोपर्यंत पाणी गरम होत नाही तोपर्यंत फक्त भिजत ठेवायचं आहे। तर इकडे मी एका टोपामध्ये राईस शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। तर आता पाणी थोडंसं गरम होत चाललं आहे। याच्यामध्ये आपल्याला जे खडे मसाले आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आहे। तर खड्या मसाल्यामध्ये जे पॅकेट मिळतं त्यामध्ये तर सगळंच असतं, पण जर तुमच्याकडे सुट्टे असतील तर त्यामधले सगळे आपण मसाले टाकणार आहोत। दालचिनी, तेजपत्ता, लवंग, मिरी, मोठी वेलची, छोटी वेलची, स्टार फूल, त्यानंतर ते दगडफूल असतं ते। तर हे सगळे मसाले आपण या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्या बिर्याणीला छान पुदिन्याचा फ्लेवर येण्यासाठी पाण्यामध्ये पण पुदिन्याची पाने टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा। आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, तसेच 1 लिंबू यामध्ये पिळून त्यामध्येच ते लिंबू टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या राईसचा कलर पांढरा शुभ्र होईल। आता इकडे चिकन 65 बनवण्यासाठी मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे। तर हे अर्धा किलो बोनलेस चिकन आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। जे मोठे तुकडे आहेत त्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी एका पीसचे 2 भाग करून घेत आहे। याच्यापेक्षा जर तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही छोटेसुद्धा करू शकता। तर हे सगळे चिकन पीस मी कापून घेते आहे आणि
यालासुद्धा मी मॅरिनेट करून ठेवून देणार आहे। तर अशाच प्रकारे सगळ्या चिकनचे मी पीस करून घेत आहे छोटे छोटे, आणि सुरीच्या टोकाने आपल्याला हे जे चिकन आहे त्याला असे टोचे देऊन घ्यायचे आहेत अशा प्रकारे, जेणेकरून जे चिकनमध्ये आपण मॅरिनेशन लावणार आहे ते आतमध्येपर्यंत मुरलं जाईल। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही सुरीच्या टोकाने किंवा मग आपला काटा चम्मच असतो त्याने हे करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी 1 चमचा एवढं दही वापरणार आहे। त्यासोबत आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। एक चमचा एवढी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे। तर इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे, आणि कोणताही 65 मसाला जो तुम्हाला मिळेल तो तुम्ही याच्यामध्ये अख्खं पॅकेट टाकायचं आहे, आणि थोडंसं मीठ। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मॅरिनेशन आपल्याला चिकनला छान लावून घ्यायचं आहे, आणि हे सुद्धा पूर्ण आपली बिर्याणीची रेसिपी होईतोपर्यंत हे मॅरिनेशन असंच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, आणि त्यानंतर शेवट हे फ्राय करायला घ्यायचं आहे। आता मॅरिनेशन करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यामध्ये थोडंसुद्धा पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे, आणि चिकन जे आपण धुवून ठेवलेलं आहे ते सुद्धा आपलं कोरडं होईतोपर्यंत एका चाळणीमध्ये ठेवायचं, त्यानंतरच हे सगळं मॅरिनेशन त्याला लावायचं आहे। जर तुम्ही पाणी लावाल ना तर मग हे क्रिस्पी होणार नाहीत छान असे। तर हे मी आता अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते, तोपर्यंत पुढची प्रोसेस दाखवते। तर इकडे पाहूया आपलं पाणी गरम झाले की नाही। तर इकडे आपण राईस शिजवण्यासाठी जे पाणी गरम करायला ठेवलेलं त्याला उकळी आलेली आहे, आणि मसाल्यांचा कलरसुद्धा पाण्यामध्ये मिक्स झाला आहे। पाण्याचा कलर चेंज दिसतोय तुम्हाला, पण यामध्ये आपण जे लिंबू टाकलं होतं त्यामुळे आपले जे राईस शिजवणार आहोत ते पूर्ण पांढरे शुभ्र होणार आहेत। तर इकडे सोक करून ठेवलेला जो राईस होता तो मी यामध्ये टाकणार आहे, आणि असेच झाकण न ठेवता आपण शिजवून घेणार आहोत 2 ते 3 मिनटं, आणि राईस आपल्याला 80 ते 90% एवढा शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही आहे। तर आता इकडे आपल्याला बिर्याणीसाठी जो ब्राऊन कांदा लागणार आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे। तर मी हे मोठंच भांडं वापरणार आहे, कारण मी यामध्येच बिर्याणीला दम देणार आहे। तर इकडे मी तेल भांड्यामध्ये टाकून घेतले, आणि तेल थोडं जास्तच टाकले, कारण कांदा फ्राय व्हायला ना थोडं जास्तच तेल लागतं। आता यामध्ये मी चिरलेला जो कांदा होता त्यातला अर्धा कांदा मी फ्राय करायला घेतलेला आहे, आणि उरलेला थोडा जो आहे तो ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे। तर इकडे कांदा फ्राय व्हायला थोडा वेळच लागतो, आणि बिर्याणीमध्ये सगळ्यात किचकट प्रोसेस असते कांदा फ्राय करण्याची। जर तुम्हाला घाईमध्ये कधी बिर्याणी बनवायची असेल तर ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवू शकता। कांदा फ्राय केलेला अजिबात खराब होत नाही। तर या साईडला बघा बिर्याणी राईसला छान उकळी आलेली आहे। आता अजून शिजलेला नाही, अजून 2-3 मिनटं छान शिजवून घेऊया, तोपर्यंत आपला कांदा फ्राय होतोय। मी बिर्याणीसाठी जो सुट्टा राईस मिळतो बिर्याणी राईस तो वापरलेला आहे। तुम्हाला जर पॅकेटमधला वापरायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता, प्रोसेस पूर्ण सेमच असणार आहे। तर कांदा लवकर फ्राय होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये, तर लवकर फ्राय होतो। आता इकडे बघा 80% इतका राईस आपला शिजलेला आहे। अशा हाताने बोटाने मोडून बघितलं तर एखादी कणी लागते हाताला, तर एवढा राईस आपल्याला बरोबर आहे। आता हा राईस आपल्याला पाण्यामधून काढून एका चाळणीमध्ये निथळायला ठेवून द्यायचा आहे, आणि यामध्ये लिंबू टाकलेलं ते लिंबूसुद्धा काढून घ्यायचं आहे, आणि जे मसाले आपल्याला नको असतील, जे आपल्याला खाताना दाताखाली येतात ते सुद्धा आपल्याला यामधून काढून टाकायचं आहे, आणि पूर्ण पाणी निथळून राईस आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। यामध्ये टाकलेले जे तेजपत्ता वगैरे आहेत ते मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे पूर्ण राईस मी पाण्यातून काढून घेतला आहे, आणि एकीकडे कांदासुद्धा छान ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता या स्टेजला कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त ब्राऊन कलर करायचा नाही आहे, कारण आपण कांदा बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची प्रोसेस तळण्याची जी प्रोसेस असते ती चालू असते, आणि तो मग छान कुरकुरीत होतो। आता हे तेल जरा जास्तीचं झालेलं आहे ना, तर हे आपण काढून घेऊया, आणि यामध्येच आपण याच तेलामध्ये चिकनची ग्रेव्ही जी आहे ती बनवून घेणार आहोत।
तर उरलेला जो कांदा होता मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता कांदा हा छान परतून घेऊया. आता आपल्याला कांदा ब्राऊन करायची गरज नाही आहे. आणि याच भांड्यामध्ये आपण बिर्याणीला जी लेयर देणार आहोत तर याच्यामध्येच देणार आहोत. तर आधी आपण चिकनची ग्रेव्ही बनवून घेऊया. तर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी चिरून ठेवलेले 2 टोमॅटो होते ते टाकून घेणार आहे आणि टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट होईस्तोपर्यंत परतून घेणार आहे. आणि आता टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते मी लगेचच टाकून घेणार आहे आणि हे सगळं मी छान असं मिक्स करून घेणार आहे. चिकन छान परतून झालेलं आहे. आता याच भांड्यावर छोटी परात ठेवली आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि हे पाणी गरम झाल्याच्यानंतर ते आपल्याला त्या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. आणि चिकनलासुद्धा पाणी सुटतंच, पण त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती खाली करपणार नाही आणि जो बिर्याणी राईस आहे तो सुद्धा सुक्का सुक्का होणार नाही, थोडासा ओलाच चांगला लागतो. तसेच मॅरिनेशनमध्ये आपण सगळेच मसाले टाकलेले, तर आता यामध्ये वरून काही टाकायची गरज नाही आहे. फक्त जो तळलेला कांदा होता तो फक्त आपण थोडासा टाकायचा आहे आणि थोडा ठेवून द्यायचा आहे लेअरमध्ये वापरण्यासाठी. तळलेल्या कांद्याने या ग्रेव्हीला खूप छान चव येते आणि बिर्याणीमध्ये तळलेला कांदाच मेन इन्ग्रेडियंट्स आहे बिर्याणीचं. तर थोडं थोडं मी गरम पाणी ॲड करणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून चिकन अर्धं असं शिजवून घेणार आहे. खूप जास्त शिजवायचं नाही आहे कारण दम देतानासुद्धा आपण ते चिकन राहिलेलं शिजून जातं. तर यावर झाकण ठेवून मी 5 ते 10 मिनटं चिकन छान शिजवून घेणार आहे. आता बघा 10 मिनटं झालेले आहेत आणि चिकनची ग्रेव्हीसुद्धा तयार आहे. तर यामधली अर्धी ग्रेव्ही जी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे कारण 2 लेयर बनवणार आहोत. तर वरच्या लेयरमध्ये सुद्धा आपल्याला ही ग्रेव्ही ॲड करायची आणि चिकनचे पीससुद्धा काढून घ्यायचे आहेत थोडे थोडे. आता आपल्याला दम द्यायचा आहे तर गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि यामध्ये भाताचा 1 लेयर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे भाताचा लेयर दिल्यानंतर जो तळलेला कांदा आणि कोथिंबीर होती ती या लेयरमध्ये सुद्धा टाकून घ्यायची आहे. तर बघा इकडे मी तळलेला कांदा आणि कोथिंबीरीचा सुद्धा लेयर दिला आहे आणि 1 चमचा एवढं तूपसुद्धा मी या लेयरमध्ये टाकलेलं आहे. आता जी ग्रेव्ही काढून ठेवलेली त्यामधली मी ग्रेव्ही अशी मध्ये मध्ये पीस आणि ग्रेव्ही टाकून घेते आहे मधल्या लेयरला. तर बिर्याणीला 2 लेयर दिल्यामुळे काय होतं की बिर्याणीला ना कोरडी होत नाही, अशी ओली ओली होते आणि एक्स्ट्रा आपल्याला रश्श्याची गरज लागत नाही. तर इकडे दुसरा लेयर दिलेला आहे. आता मी शेवटवरती जो आहे ना तो राहिलेला भात जो आहे तो टाकून घेणार आहे. तर भाताची लेयर जी आहे ती आपली शेवटची लेयर असणार आहे. आता यावर आपल्याला आहे ना राहिलेला कांदा आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. तर स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. तर मी इथे ना पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि वरतून तूप साईडने टाकून घेतलेला आहे आणि राहिलेला जो कांदा होता तो सगळा मी यामध्ये वापरलेला आहे. तर या बिर्याणीला आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. तर मधोमध एक वाटी ठेवायची आणि जो आपला कोळसा असतो ना तो छान फुलवून घ्यायचा आहे, गरम करून घ्यायचा आहे. राख नाही पाहिजे आपल्याला कोळशामध्ये. तर त्या वाटीमध्ये ते 2 कोळसे मी टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा एवढं तूप टाकलं आहे. आता जो धूर येईल ना तो लगेचच बंद करायचा आहे आणि त्यावर जड असं झाकण ठेवायचं आहे. साईडने तुम्ही कणिक लावून पॅक केलं तरी चालणार आहे दम देण्यासाठी. पण माझं हे बिर्याणीचं झाकण आहे ना एकदम परफेक्ट आहे या भांड्याला, त्यामुळे यातून वाफ अजिबात जात नाही. आणि बारीक गॅसवर मी आता 15 मिनटासाठी बिर्याणी दमला ठेवणार आहे. तोपर्यंत मी इकडे चिकन 65 बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक एक पीस चिकनचे जे आहेत ते मी टाकून घेणार आहेत.
आणि गॅसची फ्लेम मीडियम करून हे छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। आता हे 65 तुम्ही असे सुद्धा प्लेन छान लागतात आणि याला ब्रेड क्रम्स लावूनसुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारे बनवू शकता, जसे मार्केटमध्ये आपल्याला क्रिस्पी लॉलीपॉप मिळतात तसे। तर इकडे फ्राय केलेले मी 65 जो होता पहिला बॅच तो काढून घेतला आहे। आता मी ब्रेड क्रम्स लावून दुसरा जो बॅच आहे तो फ्राय करून घेणार आहे। तर हे ब्रेड क्रम्सचे कडचे जे तुकडे होते ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि त्यामध्ये मी एक एक पीस असा डीप करून घेणार आहे। पूर्ण ब्रेड क्रम्स याला लावून घेणार आहे आणि एक एक पीस टाकून फ्राय करणार आहे। आता यामध्ये टाकताना फक्त 5 ते 6च एका वेळेस टाकायचे आणि ते तळून झाल्याच्या नंतर मग आपल्याला दुसरी बॅच तळायला घ्यायची आहे अशा प्रकारे। तर इकडे मी एक एक बॅच तळून घेते आणि मग फ्राय करून झाल्याच्या नंतर मग दाखवते। तर बघा इकडे तयार आहेत आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे चिकन 65। तर आमच्या इकडे तळताच निम्मे संपून गेले। आता आपण बिर्याणी बघूया कशी झाली आहे ती। तर बिर्याणी बघू शकता तुम्ही, गरम गरम बिर्याणीतून मस्त अशी वाफ निघते। आता ही वाटी आहे कोळसा टाकलेली, ती वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बिर्याणी मी सर्व करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण घरभर बिर्याणीचा मस्त असा स्मोकी फ्लेवर येतोय आणि माझ्या मुलाला बिर्याणी खूप जास्त आवडते, तर त्याला सर्व करून देताना मी दाखवते की आपली बिर्याणी कशी झाली आहे ते। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर हा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि ही बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि कशी झाली ते मला सांगा। तर चला भेटूया नेक्स्ट आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल त्यांनी लगेचच सबस्क्राईब करा आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।